आज आपण पाहणार आहोत 3 फेज इंडक्शन मोटारच्या स्टार्टरबद्दल. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मोटारसाठी आपण स्टार्टर का वापरतो, तर तो म्हणजे मोटारचा स्टार्टिंग करंट कमी करण्यासाठी, मोटारचे ओव्हरलोडपासून संरक्षण करण्यासाठी, अंडर व्होल्टेज आणि ओव्हर व्होल्टेजपासून मोटारचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला स्टार्टरचीही आवश्यकता असते. कमी हॉर्स पॉवरच्या मोटारचा जो काही स्टार्टिंग करंट असतो तो तेवढा धोकादायक नसतो. म्हणून साधारणपणे ज्या काही 5 HP पर्यंतच्या मोटारी असतात त्या मोटारी डायरेक्ट सप्लाय सोबत जोडता येतात. स्टार्टर वापरल्याने एकतर स्टार्टिंग करंट हा कमी होतोच, मात्र एखाद्या वेळी जेव्हा कमी व्होल्टेजचा किंवा जास्ती व्होल्टेजचा जर सप्लाय असेल त्यावेळी स्टार्टर हा ऑन होत नाही आणि त्यामुळे मोटार ही सुरक्षित राहते. यावरनं जर आपण सांगायचं म्हटलं तर स्टार्टर काय आहे, तर स्टार्टर म्हणजे मोटारला सुरक्षितपणे चालू बंद करणारा घटक होय. आता आपण 3 फेज इंडक्शन मोटारसाठी कोणकोणत्या स्टार्टर्स ह्या वापरल्या जातात ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये नंबर 1 आहे ती म्हणजे DOL स्टार्टर. DOL स्टार्टरलाच डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टरसुद्धा म्हटलं जातं. आता पहा, ही जी काही आकृती आहे ती आहे डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टरची. यामध्ये एका प्लंजरवरती 4 कॉन्टॅक्ट्स ह्या बसवलेले असतात. एका प्लंजरवरती 4 कॉन्टॅक्ट्स हे बसवलेले असतात. या 4पैकी 3 कॉन्टॅक्ट्सला मेन कॉन्टॅक्ट असे म्हणतात, तर चौथ्याला ॲक्झिलरी कॉन्टॅक्ट असे म्हटलं जातं. आणि हे कॉन्टॅक्ट ज्या प्लंजरवरती बसवलेले असतात तो प्लंजर स्प्रिंगच्या साहाय्याने बसवलेला असतो आणि त्यामुळे तो खालीवर होऊ शकतो. प्लंजरवर बसवलेल्या सर्व कॉन्टॅक्ट्सला मूव्हिंग कॉन्टॅक्ट असे म्हणतात, कारण हे कॉन्टॅक्ट्स प्लंजरच्या हालचालीनुसार हालचाल करीत असतात. मूव्हिंग कॉन्टॅक्ट्सच्या खाली फिक्स कॉन्टॅक्ट्स असतात. मूव्हिंग कॉन्टॅक्ट्सच्या खाली फिक्स कॉन्टॅक्ट्स हे बसवलेले असतात. वरती असतात मूव्हिंग कॉन्टॅक्ट्स, तर खाली बसवलेले असतात फिक्स कॉन्टॅक्ट. आणि ह्या फिक्स कॉन्टॅक्ट्सला सप्लाय लाईनसाठी L1, L2, L3 असे 3 टर्मिनल्स आणि दुसऱ्या बाजूला मोटारसाठी M1, M2, M3 असे 3 टर्मिनल्स जोडलेले असतात. या स्टार्टरसोबत जी काही मोटार जोडावयाची असते त्या मोटारचे एकतर स्टार किंवा डेल्टा कनेक्शन करून 3च टर्मिनल्स हे काढलेले असतात. प्लंजरच्या खाली कोअरवरती बारीक तारेंची आणि जास्त वेड्यांची नो व्होल्टेज कॉईल ही बसवलेली असते आणि या कॉईलचे वर्किंग व्होल्टेज हे 415 व्होल्ट एवढे असते. हे पहा, प्लंजरच्या खाली कोअरवरती बारीक तारेची आणि जास्त वेड्याची नो व्होल्टेज कॉईल बसवलेली असते. ही आहे NVC कॉईल म्हणजेच नो व्होल्टेज कॉईल आणि या कॉईलचे वर्किंग व्होल्टेज हे 415 व्होल्ट असते, म्हणून त्यास 2 फेजवरती जोडावयाचे असते. स्टार्टरच्या कॉन्टॅक्ट्सला ओव्हरलोड रिले हा जोडलेला असतो आणि या रिलेमध्ये 3 ओव्हरलोड कॉईल्स असतात. OLC म्हणजे आहे ओव्हरलोड कॉईल्स. आणि या रिलेमध्ये 3 ओव्हरलोड कॉईल्स असतात व त्या प्रत्येक लाईनच्या सिरीजमध्ये जोडलेल्या असतात. OLCच्या शेजारी एक थर्मल स्विच बसवलेला असतो आणि हा स्विच साधारण स्थितीमध्ये क्लोज असतो. मोटार चालू बंद करण्यासाठी 2 स्विचेस असतात किंवा 2 पुश बटन असतात. चालू करण्यासाठी स्टार्ट हे हिरव्या रंगाचे बटन असते, आणि हे स्टार्ट बटन साधारण स्थितीमध्ये ओपन असते आणि याची जोडणी सहाय्यक कॉन्टॅक्टच्या पॅरललमध्ये केलेली असते. सहाय्यक कॉन्टॅक्ट म्हणजेच ऑक्झिलरी कॉन्टॅक्टच्या पॅरललमध्ये केलेली असते आणि सहाय्यक कॉन्टॅक्ट्सला एक फेज जोडलेला असतो. मोटार बंद करण्यासाठी स्टॉप हे लाल रंगाचे बटन असते. साधारण स्थितीमध्ये स्टॉप बटन हे क्लोज असते, त्यास पुश केल्यास ते ओपन होते आणि याची जोडणी ही एक फेज व NVCच्या सिरीजमध्ये केलेली असते. इथे पहा, स्टॉप बटनची जोडणी ही एक फेज म्हणजे L1 आणि NVC म्हणजेच नो व्होल्ट कॉईलच्या सिरीजमध्ये केलेली असते. ही झाली डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टरची
रचना. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये पाहूयात त्याचं वर्किंग. M1, M2, M3 या 3 टर्मिनल्सची 3 फेज इंडक्शन मोटारचे 3 टोके आणि L1, L2, L3 या 3 टर्मिनल्सची 3 फेज सप्लायची जोडणी करून जेव्हा स्टार्ट बटन हे दाबले असता ते आकृतीमध्ये आपण पाहतो. L3 हा फेज थर्मल स्विचमार्फत NVCला भेटतो आणि NVCच्या दुसऱ्या टोकास स्टॉप बटनमार्फत L1 हा फेज मिळाला असतो. त्यामुळे इथे पहा NVCला L3 आणि L1 असे 2 फेज मिळालेले असतात. तर पहा इथे NVCला इथे पहा जेव्हा NVCला 2 फेजचा सप्लाय मिळून NVC ही चुंबक बनते आणि या चुंबकामुळे प्लंजर हा NVCकडे आकर्षून ओढला जातो आणि प्लंजरच्या खाली ओढल्यामुळे स्थिर कॉन्टॅक्ट आणि मूव्हिंग कॉन्टॅक्ट्स हे एकमेकात शॉर्ट होतात. म्हणून L1 M1ला व L2 M2ला व L3 M3ला मिळून मोटार ही सप्लायशी जोडली जाते आणि मोटार ही फिरू लागते. ज्यावेळी आपल्याला मोटार बंद करायचं असतं त्यावेळी मोटार बंद करण्यासाठी स्टॉप बटन हे पुश केले असता NVCला मिळणारा एक फेज हा ओपन होतो आणि ज्यावेळी NVCला मिळणारा एक फेज हा ओपन होतो आणि NVCचे सर्किट ओपन झाल्यामुळे त्याची चुंबक शक्ती ही नष्ट होते आणि प्लंजरला सोडून देते आणि स्प्रिंगमुळे प्लंजर हा पूर्वस्थितीत येऊन मोटार ही सप्लायपासून वेगळी होऊन बंद होते. मोटार स्टार्टरमार्फत सप्लायशी जोडलेली असताना जेव्हा मोटार ओव्हरलोड करंट घेऊ लागते तेव्हा ओव्हरलोड करंट घेत असताना तोच करंट हा OLC मधून जातो आणि OLC मधून गेल्यामुळे आणि जास्तीच्या करंटमुळे त्या OLC मध्ये जास्त उष्णता निर्माण होते आणि उष्णतेमुळे हे जे काही थर्मल कॉन्टॅक्ट्स आहेत ते प्रसरण पाहून थर्मल स्विच हा ओपन होतो आणि थर्मल स्विच ओपन झाल्यामुळे NVCला मिळणारा एक फेज हा ओपन होतो आणि NVCची विद्युत शक्ती ही नाहीशी होते. म्हणून ती NVC प्लंजरला सोडून देते आणि स्प्रिंगमुळे प्लंजर हा पूर्वस्थितीत येऊन मोटार ही सप्लायपासून अलग होते. अशा प्रकारे ओव्हरलोडपासून सुद्धा मोटारचे संरक्षण हे होते. याशिवाय NVCला मिळणारं जर व्होल्टेज कमी मिळाले किंवा अंडर व्होल्टेज झाले तरीही NVCची चुंबक शक्ती कमकुवत होऊन प्लंजर ही सोडून देते आणि मोटार ही बंद होते. अशा प्रकारे या डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टरच्या कार्यप्रणालीवरनं आपल्याला असे दिसून येते की यामध्ये मोटारचा जो काही स्टार्टिंग करंट आहे तो कमी करण्यासाठी कोणतीही सोय केलेली नाही. म्हणून या स्टार्टरचं नाव आहे डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. आता ज्या काही 5 HP पर्यंतच्या मोटारी असतात त्यांचा जो काही स्टार्टिंग करंट आहे तो तेवढा जास्तीचा नसतो. त्यामुळे 5 HP पर्यंतच्या मोटारीसाठी डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर हे वापरलेलं असतं. त्यानंतर रिमोट कंट्रोल काय असतं हे आपण पाहूया. रिमोट कंट्रोल जर एखादा मोटारचा जर स्टार्टर आपल्याला बंद चालू करण्यापेक्षा एखादी मोटार स्टार्टरपासून बंद चालू करण्यापेक्षा आपल्याला इच्छेनुसार हवे त्या ठिकाणाहून बंद चालू करण्याला रिमोट कंट्रोल असे म्हणतात. रिमोट कंट्रोल म्हणजेच काय, एखादी मोटार स्टार्टरपासून बंद चालू करण्यापेक्षा इच्छेनुसार पाहिजे त्या ठिकाणाहून बंद चालू करण्याला रिमोट कंट्रोल असे म्हटलं जातं. त्यानंतर आणखीन एक आहे इचिंग कंट्रोल. इचिंग कंट्रोल म्हणजे काय की जर सपोज थोड्या वेळासाठी मोटारला तात्पुरते थोडेसे फिरवण्यासाठी या इचिंग कंट्रोलची आवश्यकता असते. थोड्या वेळासाठी मोटारला फिरवण्यासाठी इचिंग कंट्रोलची आवश्यकताही असते. की आता आपण पाहिलं की ह्या डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टरमध्ये मोटारचा स्टार्टिंग करंट हा कमी करण्यासाठी कुठलीही सोय केलेली नाही आहे. त्यामुळे ज्या काही 5 HP पेक्षा जास्त HPच्या मोटारी आहेत, ज्या मोटारी आपण डायरेक्ट वीज पुरवठ्याशी जोडू शकत नाही कारण त्या मोटारींचा स्टार्टिंग करंट हा जास्त असतो, अशा मोटारींसाठी कोणते स्टार्टर वापरले जातात ते आपण उद्या पाहूया. ते आहेत स्टार डेल्टा स्टार्टर, ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर इत्यादी.